उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातून आव्हान देण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती आक्षेप नोंदवलाय। 9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीत सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली। मात्र आता अध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण झालाय। त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसीला राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय। तर माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षातील प्रमुख 3 नेत्यांच्या नावाने ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही पुन्हा घ्यावी अशी या नोटीसीमधून मागणी करण्यात आलेली आहे। सच्चिदानंद सिंह यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर ते झारखंडचे सध्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत आणि पक्षाचे सचिव देखील राहिलेले आहेत आणि त्यांनीच ही नोटीस बजावली आहे। तर 9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे। तर राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये संवादच नाही असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटलंय। बघूयात। आगामी जो नेशनल कन्वेंशन में जो चुनाव कराया गया सुनेत्रा पवार बहनी जी का, वो चुनाव पार्टी के विधि सम्मत नहीं घोषणा किया गया, पार्टी के बायलॉज के खिलाफ वो चुनाव पद्धति हो गया। मैं इसके लिए चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए। सुनेत्रा बहनी के कार्यक्षेत्र में तो मैं नहीं सोचता कि किसी प्रकार का कोई भी हस्तक्षेप हो रहा। वो हमारी पार्टी के सर्वमान्य नेता हैं और हम सारे लोग उनका सम्मान करते हैं और हम सब लोग उनके साथ खड़े हुए। लेकिन इसके साथ ही साथ ये चीज भी जरूरी है कि जो संवादहीनता है जिस भी स्तर पे है वो भी खत्म होनी चाहिए। खाली हमारे ये कहने से सारा मामला ठीक नहीं हो जाता। इसके लिए चीज जरूरी है कि सारे लोग मिलकर इस मुद्दे पे चिंतन करें और जो बेहतर एक रास्ता हो वो निकाला जाए।